आणि त्यामध्ये विशेषतः त्या दिवशी कॅबिनेट होती सोमवारच्या दिवशी, आणि त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोग्य खात्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांना विशेष विमानाने पाठवलं. कारण कोणताही कॅबिनेट मंत्री हे सरकारला रिप्रेझेंट करत असतो आणि विशेषतः त्या खात्याचा मंत्री येणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि प्रकाशजी आंबेडकर इथे आले आणि आल्यानंतर साधारणतः 4-5 वाजेपर्यंत पूर्ण वेळ दिला. त्यांनी पाहणी केली, मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि घोषणासुद्धा केली मृताच्या बालकांना देण्याची नुकसान भरपाई. त्याचप्रमाणे जे बालकं शिफ्ट केलेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन करेल आणि याची चौकशी करून तातडीनं चौकशी समितीसुद्धा नेमण्यात आली. वैद्यकीय खात्याचे आयुक्त श्री संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक आहेत, इलेक्ट्रिकल खात्याचे लोक आहेत आणि त्या समितीच्या माध्यमातून चौकशी करून 7 दिवसाच्या आत त्याचा रिपोर्ट देण्यात यावा आणि दोषींना बिलकुल सोडल्या जाणार नाही हे सुद्धा जाहीर केलं. आणि हे साहजिक आहे की कोणतीही घटना घडली तर तिथे सर्व पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी जाणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे ती गेली. त्या सगळ्या गोष्टीबद्दल किंवा काही त्यामधले आरोपही करणं, काही चुका झालेल्या असल्या प्रशासनाकडून किंवा बांधकामामध्ये कोणा कंत्राटदारांनी चूक केली असेल ते शोधानंतर बाहेर येईल आणि त्यावर कारवाई केली जाईल. परंतु गेलेले जीव परत येत नाही. परंतु दुर्दैवाने काल अशी एक महाभाग महिला आली, जिचं नाव मी स्पष्टपणे घेतो. शिवसेना उभाटाच्या सुषमा अंधारे आल्या आणि त्या तशा तर पूर्ण राज्यभर वचवच बोलतच असतात, वचवचच बोलतात. आणि त्या आल्यानंतर त्यांनी या गोष्टीचं राजकारण करणं सुरू केलं. म्हणजे संवेदनशीलता कशी काय हरवलेली आहे या सुषमा अंधारेबाईची, की प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं. की ज्या सिव्हिल सर्जननी अगोदरच पत्र लिहिलेलं होतं इलेक्ट्रिकल खात्याला, PWDच्या, किंवा संजय काटकर तिथे आलेले होते, येऊन गेले, पाहणी केली आणि त्यानंतर सुषमा अंधारे आल्यानंतर त्यांच्या शिष्यांना, शिवसेना उभाटाच्या लोकांना आदेश देतात की काहीतरी घडलं पाहिजे, सनसनाटी घडलं पाहिजे असा आदेश देतात. आणि सगळीकडून जी माहिती मिळते की त्यांनी हा प्रयत्न केला की संजय काटकर आलेले होते, त्यांच्या तोंडाला काळा फासायचा, म्हणजे सनसनाटी निर्माण करायची. आणि त्यासोबतच पालकमंत्र्यांवर त्या अक्षरशः घसरल्या. आता सगळ्या जनतेला माहित आहे की अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या कर्तव्यामध्ये कधीही कसूर करत नाही. जनतेच्या सगळ्या सुखदुःखात ते सातत्यानं असतात. परंतु यावेळेला जेव्हा ती घटना घडली तर 5 वाजतापासून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, त्याचप्रमाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर विनोद पवार यांच्यासोबत प्रत्येक क्षणाक्षणाची ते फॉलोअप घेत होते आणि इन्स्ट्रक्शन सुद्धा देत होते आणि संपूर्ण त्या यंत्रणेवर नियंत्रण त्यांनी ठेवलेलं होतं. आणि त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा संवाद करून त्यांना माहिती देत होते. कारण त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. मी आहे, प्रवीण पोटे पाटील आहेत, शिवरायभाऊ कुलकर्णी आहे. कारण आम्ही पालकमंत्र्यांशी, मी जेव्हा त्यावेळेला लेहमध्ये होतो, परंतु त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा ते सगळ्या गोष्टी त्यांनी त्या उलगडून सांगितल्या. आता जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नॉमिनेट केलं की हे प्रकरण आरोग्य मंत्रीच एक सरकारचा हिस्सा म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून सांभाळतील आणि त्यामुळं पालकमंत्री त्यांना दिलेल्या कामाच्या नुसार त्यांना राजस्थानला जावं लागलं. परंतु या महाभाग महिलेनी एका कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यांवर अतिशय वाईट शब्दामध्ये टीका केली आणि त्यासोबतच
जो व्हिडिओ ची चर्चा त्यांनी केली, तर त्या संदर्भात तर असं आहे की UPIला 10 वर्ष पूर्ण झाली आहे. जे काँग्रेसचे चिदंबरम म्हणायचे की भाजीवाल्याला कसं काय ट्रान्झॅक्शन करता येईल, आज UPI ट्रान्झॅक्शनमध्ये भारत जगातला 1 नंबरचा देश आहे. आणि त्यामुळं जगामधला पाणीपुरीवाला सुद्धा UPIनी कसं पेमेंट घेतो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन, आणि भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी तो व्हिडिओ टाकला. म्हणजे त्याचा या घटनेशी संबंध नाही की ते पाणीपुरीच्या स्वादाशी संबंध नाही, परंतु या महिलेला, सुषमा अंधारेला निव्वळ राजकारण करण्याचा ठेका दिलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीवर बोलायचं. एक भोंगा सकाळी 9 वाजताचा संजय राऊतचा असतो आणि इथं दिवसभर वाजणारी किरकिर असते. किरकिर म्हणा, पिरपिर म्हणा, पण असते. आणि त्याच्यामुळं ती बाई आली, तिने इथल्या शिवसैनिकांना उचकावलं की काही ना काहीतरी सनसनाटी करा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं खरं म्हणजे 3 बालकं मृत पावल्यानंतर बाकीच्या बालकांना सांभाळल्यानंतर, म्हणजे बरोबर योग्य ठिकाणी ठेवल्यानंतर आणि चौकशी समिती लावल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं समर्थन किंवा त्यामध्ये काही सूचना ऍड करायच्या असत्या तर सुषमा अंधारेंनी केल्या असत्या तर त्याचं स्वागत केलं असतं. कोणताही संवेदनशील नेता, कोणत्याही पक्षाचा नेता निश्चितपणे यामध्ये सूचना करू शकतो आणि त्या सूचनाचं स्वागत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेहमीच करतात. परंतु कोणत्याही ठिकाणी दुःखद प्रसंग असला तरी राजकारण सोडायचं नाही. या प्रवृत्तीने पछाडलेल्या सुषमा अंधारेंनी काल जो धिंगाणा केला त्याचा निश्चितपणे संपूर्ण भारतीय जनता पक्ष निषेध करतो. बरं, या बालकांसाठी काही केलं म्हणजे भारतीय जनता पक्षाने संवेदनशीलता दाखवून जी आमची पूर्वनियोजित दहीहंडी होती ती आम्ही या दुःखाच्या वातावरणात नाही करू शकत. ज्या बालगोपालांमध्ये आपण कृष्णाचं रूप पाहतो ते कृष्णच जर का ते पाण्यात गुदमरून गेले तर आम्ही दहीहंडी कशी करणार. म्हणून सगळ्या कोर समितीने ती दहीहंडी रद्द केली आणि संवेदनशीलपणे जे मृत बालक आहे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आमच्या स्वतःच्या खिशातून, म्हणजे त्यामध्ये अभिमान नाही, कारण की जे करायचं आहे ते सांगणं अतिशय आवश्यक आहे. कारण की एका बाजूला सुषमा अंधारेचा हा राजकारण करण्याचा प्रयत्न आणि भारतीय जनता पक्षाची संवेदनशीलता. 1-1 लाख रुपये मृतांच्या कुटुंबाला दिले, शासन 5 लाख रुपये देणार आहे ते अलगच. त्याशिवाय जे भाजलेले मुलं होते किंवा गुदमरलेले मुलं होते, जे 6-7 मुलं आहे त्यांना 50-50 हजार रुपये दिले. आणि आता आम्ही ते मृताच्या घरी भेट सुद्धा देतोय. दहीहंडी रद्द केली. त्या परिचारिकांनी, ब्रदरनी वाचवलं, त्यांना सुद्धा शौर्य पुरस्कारासाठी आम्ही विनंती करणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की त्यांना शौर्य पुरस्कार देण्यात यावा. कंत्राटी कर्मचारी आहे आणि शौर्य पुरस्कार देण्यात यावा. त्यांना रोजगारामध्ये परमनंटमध्ये त्यांना सामावून घेण्यात यावं आणि त्यांचा सन्मान करण्याकरता त्यांना 50-50 हजार रुपये दिले. आणि म्हणून आज पत्रकार परिषद यासाठी घेतली की या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पक्ष करते. पण प्रत्येक गोष्टीत निव्वळ राजकारण करायचं, निव्वळ बोलून उचकावून त्या संजय काटकरला काळं फासलं असतं तर सगळ्या वर्तमानपत्रांनी, टीव्हीवाल्यांनी फक्त दाखवलं असतं, पण त्यांनी त्या मृत बालकांना न्याय मिळाला असता का. पालकमंत्र्यांवर बोलते, त्यापेक्षा जर विधायक सूचना केल्या तर त्याचं जास्त स्वागत केलं जाईल. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की अशा सुषमा अंधारे सारख्या महिलेला माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पाठवू नये आणि स्वतःचं असं करून घेऊ नये. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली. आपल्याला जर काही विचारायचं असेल तर निश्चितपणे विचारू शकता, पण भारतीय जनता पक्षाच्या नावाने कुठेही दहीहंडी होणार नाही. म्हणजे अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं नाव सुद्धा कोणी दहीहंडी करत असेल तर त्यांनी सुद्धा लावू नये, हे आमची अपेक्षा आहे. कारण की दुसऱ्या पक्षाला जर का स्वतःच्या नावाने घ्यायची असेल तर ते घ्यायला मोकळे आहे. परंतु एक वेळा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या शहर अध्यक्षापासून तर सगळ्या लोकांनी जेव्हा ठरवलं आहे की यावेळेला दहीहंडी नाही साजरी करणार त्या मुलं वारल्यामुळं,
तर कोणी आमचं नाव सुद्धा भारतीय जनता पक्षाचं लावू नये ही सुद्धा अपेक्षा आहे, ती सुद्धा व्यक्त करतो. डॉक्टर साहेब, पण तरी कुणी लावलं किंवा लिहिलं तर काय कारवाई करणार आहे किंवा आता कारवाई तर काहीच नाही, पण नाही जनाची तर मनाची तर ठेवावं लागेल ना. जाईल लावाचं असं नाव तर आता समजा जर का मनाची नसन आणि जनाची नसन तर त्याला काय करणार आहे की हा साधारणतः जे खर्च किती होता आणि ते खर्च पीडितांना देण्याचा आपण तो काय विषय नाही, तो विषय नाही. कारण आता आम्ही हे ठरवलंय दहीहंडीमध्ये काय होतं की आम्हाला जे ऍक्टर ऍक्ट्रेस आणायचे होते, सुदैवाने प्रवीण पोटे पाटलांचे आमचे मंत्री आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांचे संबंध असे होते की त्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासाठी विनामूल्य येण्याचं कबूल केलं होतं. म्हणजे कंगना राणावत त्या येणार होत्या आणि त्यामुळं आम्हाला स्टेजचा खर्च आणि पारितोषिकाचा खर्च हा एवढा खर्च होता आणि त्याच्यामुळं खर्च जास्त आम्ही करणारच नव्हतो. कोण सारा अर्जुन येणार होती आणि रश्मी मंदार रश्मिका मंदार आणि त्याच्यामुळे तो काही एक जण येणार होता जवळपास आणि ती हे येणार होता. हो हो त्या इनपुट करून असं लक्षात येते एक तर पवारांचा हेतू एकदम व्यवस्थित नव्हता सरकारमध्ये आणि पवारांनी जे कागदपत्र आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारातून ते स्वतःची सुटका करून घेऊन राहिले. जिथे धोका आहे असं असलं माहीत असतानाही त्यांनी ते बाळग तिथेच ठेवले. तर यावर पवारांवर काही कारवाई झाली पाहिजे की नाही असं काही वाटते का? नाही, कसं आहे की पवार एक जबाबदार सिव्हिल सर्जन आहे आणि या सिव्हिल सर्जन या नात्याने त्यांनी जे त्यांना आढळून आलं ते पीडब्ल्यूडीच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर डिपार्टमेंटला कळवलं. खरं म्हणजे जे 9.5 कोटी रुपये मागितले ते सुद्धा आयपासवर आहेत. पण त्या म्हणजे पवारांनी संवेदनशीलता आणि सावधानकी अतिशय चांगल्या तऱ्हेनं दाखवली. आता त्या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष असेल तर कोणत्या ठिकाणी त्याचा हे होईल हे तर काही सांगता येणार नाही. नुसतं आयसीयूमध्ये नाही, ओटीमध्ये होऊ शकलं असतं वायरिंगचं शॉर्ट सर्किट. त्याच्यामुळं समजा जर पवारांनी रिफ्यूज केलं असतं 1 महिन्यापासून की कोणतेच बालकं घेत नाही, 50 बालकं तिथे होते, तर तुम्ही पवाराला काय म्हटलं असतं? आणि पवारांनी ही माहिती फक्त अंधारेलाच दिली नाही, तर सगळे जे आले म्हणजे काँग्रेसवाले आले, भाजपवाले आले, सगळ्यांना त्यांनी ते पारदर्शकपणे खुलं ठेवलं. आणि ह्याच गोष्टी चौकशीमध्ये येणार आहेत आणि चौकशीमध्ये जर पीडब्ल्यूडीचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु जी माहिती आहे ती माहिती कुठेही न लपवता त्या सिव्हिल सर्जननी दिली, त्या गोष्टीबद्दल कोणाचे ऑब्जेक्शन नाही. हो पण तिथे धोका आहे असं लक्षात असतानाही पवारांनी तिथे हालचाल केली नाही. कसं शासनाकडे मागणी केली पवारांनी, पीडब्ल्यूडीला पत्र दिलं. कलेक्टरांचं असं म्हणणं आहे का पवार मला आठवड्यातून 4 वेळा भेटतात, पण त्यांनी फोर्सफुली मला कधीच सांगितलं नाही का इथे फायर ऑडिट संपलेलं आणि मला पैसे पाहिजे. नाही, या गोष्टीच्या बाबतीत कलेक्टर असं म्हणत असेल तर कलेक्टर दोषी आहे. कलेक्टर असं म्हणत असेल तर कलेक्टर दोषी आहे. कलेक्टरांशी बोलून द्या. माझं म्हणणं आहे पवार म्हणजे काय पाठपुरावा काय आणि फोर्सफुली काय सांगावं लागतं? जीवाशी खेळ आहे असं नाही आहे. हे बा, एक महत्वाची गोष्ट की तो पवार डॉक्टर आहे, तो टेक्निकल माणूस आहे. टेक्निकल माणूस नाही, त्याला काही इलेक्ट्रिकलचं माहीत नाहीये. आणि समजा जर का त्यांनी रिफ्यूज केलं असतं की ते एनआयसी मध्ये ठेवू नये तर एवढे बालकं कुठे गेले असते? आणि कलेक्टर असं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही जे म्हणताय ते कलेक्टरांना मी विचारेन की पत्रकारांनी हे सांगितलं, आणि कलेक्टरांना हे समजायलाच पाहिजे की कोणताही अधिकारी जर का पत्र देत असेल आणि जबाबदारी माझी राहणार नाही असं म्हणत असेल तर त्यांनी प्रायोरिटी समजायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग असं जर असलं, कलेक्टर जर असं उत्तर देत असेल तर मग ते कलेक्टरला सुद्धा त्याच्यावर जबाब द्यावा लागेल. हा, बिलकुल, त्याचा प्रश्नच नाही. हा, नसेल ना, हो ना. तर समजा सुट्टी तो बिना सुट्टी हा होते
बरं मला हे सांगा, समजा नसेल, सुट्टी टाकून जर गेला असेल तर आणि होते तर मग काही प्रश्नच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक मिनिट सगळ्या पत्रकारांनी शांततेने ऐका. 1 मिनिट. आता या बिल्डिंगमध्ये कोणता वायर कुठं जळणार आहे त्याचं फायर ऑडिट नंतरच माहिती होईल की नाही, की आयसीयू मध्ये जळणार आहे का लेबर वॉर्डात जळणार आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये स्फोट होणार आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये जरी स्फोट झाला तर तिथं ऑक्सिजन असते, त्याच्यामुळं अतिशय मोठी आग लागते. आणि त्याच्यामुळे जेव्हा एक वेळा सिव्हिल सर्जननी इन्फॉर्म केलेलं आहे तर यांनी धावून जायला पाहिजे. पण जर का बाबूगिरी करतच जर ते शांत बसत असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांचे पत्र कुठे कुठे गेले पाहिजे आणि मी त्याचा पाठपुरावा करेल. एक मी सगळ्यांची उत्तर देतो. हा हा सुषमा अंधारेने काल एक असा आरोप केलेला होता की सीएसनी पत्र व्यवहार केले असले तरी मात्र जर सीएसला माहित होतं की या ठिकाणी फायर ऑडिट झालेलं नाही, स्प्रिंकलर बंद आहे, जर अचानक काही घटना घडली तर बाळांचे जीव जाऊ शकतात, जर असं माहित होतं तर मग बाळांना आयसीयू मध्ये त्या अतिदक्षता विभागात का ठेवलं, हे दोषी नाही का, असं पण त्यांनी आरोप केला. तर दोषी असेल तर त्याच्यावर शिक्षा होईल ना. त्याच्या समजा जर का तो दोषी असेल, पण एक गोष्ट हेही लक्षात ठेवा, दोषी असेल तर निश्चितपणे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी जर कळवलं असेल आणि यांनी कॉग्निजन्स घेतलं नसेल तर हे जास्त दोषी आहे. त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, एक इमॅजिन करा की त्यांनी जर का ताबडतोब आयसीयू बंद करून टाकलं असतं 1 महिन्यापासून तर काय झालं असतं? मग सगळेच जण ओरडले असते. आग लागली सगळं झालं, पण 2 गोष्टी प्रायोरिटी समोर आल्या. फायर स्टेशन जे होतं जिथून सर्व फायर सेफ्टी सिस्टीम ऑपरेट केली जाते ते नेहमी ऑटोमॅटिक मोडवर असतं, पण ते मॅन्युअल मोडवर होतं आणि इतकी गंभीर चूक असताना त्याच्यामुळे आग लागल्यावर ती सिस्टीम ऍक्टिव्ह झाली नाही. पण तरीही पीडब्ल्यूडी संदर्भात कुणीही बोललं नाही आतापर्यंत. मी बोलतोय फायर ऑडिटवर मुद्दा चालू आहे. आणि म्हणूनच महानगरपालिकेने 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत कंटिन्यू सीएसला मेसेज केले. सीएसचं म्हणणं आहे का मी 7 जून महिन्यात पीडब्ल्यूडीला कळवलं होतं. पीडब्ल्यूडीचे अधिकारी शेंडे म्हणतात तर मी जुलैमध्ये जॉईन झालो होतं. मी कॉन्ट्रॅक्टरला काम करायला सांगितलं होतं, काम प्रोसेसमध्ये होतं. याच्यात बीएनसीचा दोष नाही का? नाही, म्हणणंच कोणाचा दोष आहे हे आज तर मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. ऐका तर खरं, पूर्ण ऐकून घ्या ना. तुमचं ऐकलं ना पूर्ण. आज या ठिकाणी बसून तुम्ही त्या खुर्चीवर बसून मी या खुर्चीवर बसून कोणाचा दोष आहे असं सांगू शकत नाही. त्याच्यासाठी समिती नेमलेली आहे, ती खोलात जाईल. बीएनसी वाल्याचा दोष असला एवढं नक्की की आम्ही भारतीय जनता पक्ष सगळे आमदार, आमचे 6 आमदार, 1 खासदार, आम्ही या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, काही झालं तरी. आता झालं ना, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता काय एक मिनिट काय म्हटलं? राष्ट्रीय अभियानाअंतर्गत जी फायर ऑडिटची माहिती आहे ती पोर्टलवर भरायला लागते ऑनलाईन, ती वेळेत भरली गेली का? त्याची नाही, बरोबर आहे ना. त्या समितीकडे तुम्ही प्रेस म्हणून काय करून राहिले? तुम्ही मला एक सांगा, प्रेस म्हणून आहे ना, फायर ऑडिटचं कुठं काय गेला हा जो विषय तुम्ही मांडला, हा प्रत्येक ठिकाणी पोर्टलवर दिसते. पोर्टलवर ऑनलाईन व्हिडिओ भरल्या गेली का? तुम्ही पहिले माहिती पूर्ण काय मला सांगितलं की पवार नव्हते म्हणून, पवार होते इथे, त्याच्यामुळे माहिती घेतल्याशिवाय प्रेसला बोललं नाही. आता पुढचा माझा थोडासा विषय राहिला अगोदर की सुषमा अंधारेने या ठिकाणी ज्या पद्धतीने येऊन उभाटाच्या बहिणी ज्या पद्धतीने येऊन आमचे पालकमंत्री त्यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला तो खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगतो की अत्यंत काय म्हणता येईल त्याला की घृणास्पद आहे, निंदनीय आहे. भारतीय जनता पार्टी त्याची निंदा करते. त्यांनी एक या ठिकाणी दिला होता की भंडारामध्ये आग लागली होती, त्याची त्यांनी आठवण करून दिली की आमचे त्यावेळेसचे असलेले मंत्री, मुख्यमंत्री उभाटाचे आपले उद्धवजी ठाकरे की त्या ठिकाणी जाऊन आले होते, त्यांनी व्हिजिट केली होती. मला एक सांगा की जेव्हा करोनाच्या काळामध्ये एक व्हिजिट केली, एका बांधावर जाणाऱ्या, 2 बांधावर जाणाऱ्या, एकही शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे गेले नाही. त्यानंतर करोना काळामध्ये मास्क लावून बसले घरात, पुऱ्या महाराष्ट्रात कोणी फिरलं नाही.
अख्ख्या महाराष्ट्रात या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पायाला भिंगरी लावून प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी आपण म्हणजे बॉडी हे झाल्यानंतर हे करतो आपण पॅक करतो त्या ठिकाणी सुद्धा ती प्रॉपर आहे की नाही, प्रॉपर त्या ठिकाणी काम चाललं की नाही, या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं. आता मी हा सुषमा अंधारेला विचारतो की तुम्ही त्यावेळेस जेव्हा उद्धव ठाकरेंनी करोनामध्ये काम करायला पाहिजे तर तेव्हा तुम्ही कुठे गेल्या होत्या? तुम्ही तेव्हा त्यांच्यासोबत नव्हत्या. हा माझा पहिला त्यांना प्रश्न आहे. या ठिकाणी आग लागली ही काय आमचं काय आम्हाला काय चांगलं वाटलं असेल का? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला आमच्या पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्याला कुठल्याही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी सोबत करणाऱ्या कुठल्याही मंत्र्याला कधीही चांगलं वाटणार नाही, हे लक्षात घ्या. कारण ते निंदनीय गोष्ट आहे. आग लागणं चुकीचं आहे, कोणी मरणं हे चुकीचं गोष्ट आहे, यात कुठे दुमत नाही. जर तुम्हाला एक सांगतो असं यांना जर वाटत असेल तर या लोकांनी यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणालाही आणि अमरावतीचे पालकमंत्री कोणाचंही सक्षम तिथं काम करतात. मी म्हणतो यांनी ऑडिट करावं सगळ्यात महत्त्वाचं यांना जर असं वाटतं ना. आणि प्रत्येक चूक महाराष्ट्रातली आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब फडणवीस साहेब आणि आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासमोर आणावी. आम्ही 5 मिनिटात हे दोन्ही व्यक्ती या महाराष्ट्राचे सोडून दाखवतील. आणि राहिला प्रश्न की त्यांनी पालकमंत्री या ठिकाणी आलेले नाही, पालकमंत्री अमरावतीत आलेले नाही. मला एक सांगा, या महाराष्ट्राचा कर्तव्य दक्ष या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आहेत आरोग्यमंत्री, ते तडकीफळ या ठिकाणी आले, कॅबिनेट सोडून आले. मला एक सांगा, ज्या विभागाचा प्रमुख आहे, मी माझ्याकडे 5 विभाग होते तर मला कुठे काहीतरी झाले, कुठं ब्रिज पडला असेल, कुठं रस्ता खराब झाला असेल तर मला मी जर पीडब्ल्यूडीचा मंत्री होतो तर मलाच पहिल्यांदा पाठवलं जात होतं की त्या ठिकाणी काय तिथं पालकमंत्री थोडी जात होते. हे शक्य नाहीये, हे लक्षात घ्या. की त्यांना मी सुषमाताईंना जाणीवपूर्वक सांगतो की ज्यावेळेस करोना होता त्यावेळेस तुम्ही कुठं गेल्या होत्या, तेव्हा त्यांना आठवण द्यायला पाहिजे उद्धव ठाकरेंना की जा, की लोक वाचले पाहिजे. या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात लोक मरून राहिलेत, त्याची खायची व्यवस्था आहे की नाही, त्यांना ते कोणती किट म्हणतात ते मिळते की नाही. तेव्हा सुषमा अंधारे कुठेच दिसल्या नाही. आणि अमरावती शहरामध्ये 3 बालके वारली आणि बाकी बालके सिरियस झाली तर आम्ही तो सिरियस झालो, आम्ही सिरियस झालो. ते विमानानं आले आणि काय जेवले? बेसन भात भाजी पोळीने जेवले भाऊ. कोण कोण हुडक्यानं रस्ते मारत मारत जेवले. कोण? सुषमा. आता बाकी नाव नाही घेत मी. मला एक सांगा, किती तुम्ही किती हे संवेदनशील आहेत? आम्ही असं नाही ते कालचे परवाचे विषय आहे ते. मला एक सांगा ना, कधी आले ते काल आले ना, मला ते खुलाप जायचं नाही. मला फक्त एका गोष्टीचं हे आहे, दुःख आहे की तुम्ही कुठे गेले तर करोनामध्ये एवढे लोक मेले तर तुम्ही काय आम्हाला सांगून राहिले, आम्हाला शिकवून राहिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर बोट ठेवून राहिले तुम्ही. पालकमंत्री, सेकंड मंत्री आमचे महसूल मंत्री त्यांच्यावर बोट ठेवून राहिले. अरे तुम्ही हे विचार करा की या ठिकाणी कॅबिनेट मंत्री, आरोग्यमंत्री आंबेडकर स्वतः आले, स्वतः त्यांनी चक्कर मारला, स्वतः प्रत्येक गोष्ट पाहिली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रिपोर्टिंग केलं. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलंय की मी एकाही व्यक्तीला सोडणार नाही. त्याची समिती तयार केली सगळ्यात महत्वाचं. आणि त्या समितीमध्ये ज्या समितीने जेव्हा निरीक्षण करेल तेव्हा कोणी असो, पीडब्ल्यूडी असो, पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल असो, सीएस असो, कलेक्टर असो, कोणी असू द्या, तुला कुठेही माफी नाही. भारतीय जनता पार्टीचा आमचे नेते कोणालाही माफी देत नाही. यात मी जरी सापडलो तर मला सुद्धा माफी देणार नाही याची मला खात्री आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एक सांगतो की हे येऊन असं गिरट्या घालणं याला काही उपयोग नाही. काहीतरी काम दाखवावं लागेल, काहीतरी आपल्याला दिसलं पाहिजे. यांच्याकडे 2.5 वर्ष सरकार होती, यांनी काय दाखवलं महाराष्ट्राला? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे महत्वाचा. आणि कुठेही जायचं, कुठेही पाय मारायची, कुठेही लात मारायची, त्याला काही व्हॅल्यू नाही आहे या गोष्टीला. तुम्हाला 2.5 वर्ष या महाराष्ट्राच्या लोकांनी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली होती. तुम्ही काय केलं त्या संधीचं? महाराष्ट्रातले लाखो लोक मेलेत कोरोनामध्ये. आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते, भिंगरी सारखे महाराष्ट्रात फिरले. माझ्याकडे आले होते कोरोनामध्ये. मी सांगितलं साहेब येऊ नका. माझे वडील म्हटलं 80 वर्षाचे आहे. नाही म्हणे तुम्ही चिंता करू नका,
म्हणजे एवढ्या प्रमाणात प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन इव्हन तुम्हाला एक सांगतो, तुमच्या माहिती येत असेल की नसेल माहित नाही मला, आपल्या इथं हिंदू स्मशान संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जाऊन त्यांनी मला जायला सांगितलं की प्रवीण भाऊ इथे या ठिकाणी मी अत्यंत अर्जंट आहे, तुम्ही इलेक्ट्रिकची आपल्या त्या गॅस सेवादारांनी लावा, हे लक्षात घ्या. हे त्यांनी मला सांगितलं होतं. आपली शासनाची मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट लागतंय, पण तुम्ही तुमच्या जवळ न लावा. मला एक सांगा, इतके व्यक्तिमत्व असलेली लोक आहे, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा आमचे बावनकुळे साहेब आहेत, याची तुम्ही तुलना कोणत्या गोष्टीशी करताय? आणि तुमची तुलना करण्याची क्षमता आहे का? हा सुद्धा प्रश्न आमच्या सरकारला पडतो. जेव्हा त्यांना पडतो ना, तेव्हा आम्हाला सुद्धा पडतो. हे लक्षात घ्या. नाही, पण प्रवीण भाऊ, या सगळ्या गोष्टींचा राजकारण प्रमाणापेक्षा जास्त घुसलेला असल्याने वाटत. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी राजकारण करत नाही. आम्ही समाजकारण करतो, राजकारण करत नाही. समाजकारण जर नाही केलं आम्ही, तुम्हाला सांगतो त्या दिवशी आम्हाला पब्लिक बाहेर काढतोय. हे लक्षात घ्या. आम्ही समाजकारण करतोय. आम्ही इतके आपलं संवेदनशील आहेत की आम्ही एका मिनिटात आमची दहीहंडी कॅन्सल केली. दहीहंडीला पैसे किती लागणार आहे हे विचारणार, किती लागणार काय हा विषय नाही आहे. काय लागायचे लागत नाही लागणार तो वेगळा विषय आहे. परंतु आम्ही संवेदनशील आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही त्या पालकांमध्ये जे मृत्यू झाले त्यांना कशी मदत केली पाहिजे, जे सिरियस होते त्यांना कशी मदत केली पाहिजे. शासन मदत करत राहील, पण आम्ही जी मदत करतो ते तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या खिशातून एक रुपया घेऊन आम्ही मदत करतो. तेवढे आम्ही हे आहे, संवेदनशील आहे, हे लक्षात घ्या. डॉक्टर साहेब, एक प्रश्न असा होता की सुषमा अंधारेने राजकारण केलं असेल तर त्यांनी एक मुद्दा पण उपस्थित केला, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. त्यांनी असं सांगितलं की दवाखान्याला जायला 9 कोटी रुपये तुमच्याकडे नाही किंवा इतर सुविधांसाठी पैसे नाही, पण त्या हनुमानवाडीला जिथं कोणताही धार्मिक किंवा ऐतिहासिक संदर्भ नाही तिथे तुम्ही 131 कोटी रुपये देता. तर ही शासनाची संवेदनशीलता कशी काय होऊ शकते? एक लक्षात घ्या, दुसरे देऊन द्या. चला, जे 9 कोटी आहे ते डीपीसी मधून द्यायचे होते, ते दिले नाही. ते बीएमसीने सांगितलं की आम्हाला निधी नाही म्हणून आम्ही मेंटेन केले. हे पहा, याच्यामध्ये 9 कोटी रुपये त्यांनी जे मागितले ते पहिल्यांदा हे समजून घ्या की त्यांनी आपल्या डफरीसाठी मागितलेले नाही. वेगवेगळ्या अमरावती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पैसे मागले, ते टीएस वरती आहे, हा पहिला शब्द समजून घ्या. दुसरा विषय तुम्ही आज सांगता की सुषमा अंधारेने म्हटलं का 9 कोटी तिथं दिले नाही आणि 120 की 125 कोटी जे तुम्ही सांगता हनुमानगडीला दिले, त्या बाई तेवढा जोर असेल तर तिथे ज्या ठिकाणी विचारलं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन विचारावं. जिल्हा नियोजन मधून नाही, 1 मिनिट शांतते नाही का, जिल्हा नियोजन मधून 9 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, पालकमंत्र्यांनी मंजूर केले, ते आयपासवर आहे. परंतु ते आयपासवर असल्यानंतर त्याचं टेंडर निघणं वगैरे त्याला थोडा वेळ लागतो. आणि म्हणजे कालच सीएसने सुद्धा सांगितलं की पैसे मंजूर झालेले आहे आणि ती निश्चितपणे होती. दुसरी गोष्ट, 121 रुपयाचा जो काही हनुमानगडीच्या शौक आहे ना आम्हाला. त्याच्यात आणखी करून एका पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं 1 लाख रुपये. 1 लाख रुपये हनुमानगडीवर जातात. हा, कितपत योग्य आहे? 121 कोटी रुपयाचा विकास आराखडा ज्या ज्या आधारावर मंजूर झालेला असेल त्याच्यामध्ये जर कोणती खोटी बाब आढळत असेल तर निश्चितपणे पत्रकार या नात्याने तुम्ही त्याला वाचा फोडली पाहिजे. कारण की जर का सुषमा ऐका तर खरं, ऐका ना, पूर्ण ऐका ना, पूर्ण ऐकतच नाही त्याच्यावर. पूर्ण ऐका तर खरं, पूर्ण बोललं नाही ना अजून. पूर्ण ऐका. सुषमा अंधारेजवळ जर का 1 लाख लोक प्रत्येक दिवशी तिथे दर्शनासाठी जातात असं सर्टिफिकेट जर कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलं असेल तर सुषमा अंधारे निश्चितपणे शासनाकडे ही मागणी करू शकतात की याची तपासणी करण्यात यावी. आणि तपासणीमध्ये जर ते खोटं आढळलं तर मला माहित आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही खोट्याला सहन करत. कोणाला नाही,
ज्यांनी आरोप केला त्याचं कर्तव्य आहे की बा त्यांनी त्याचा पाठपुरावा करा. सगळे इथं धुणं काय आम्हीच धुवावं काय? चला ठीक आहे, चला बाकी आपण नाश्ता करू. नाश्ता करून हा ते ताबडतोब